18वा दिवस. कामाची जादू. ओपन इन्व्हर्टेड कॉमा. हे जग जादूमय गोष्टींनी भरलेलं असून आपली बुद्धिमत्ता अधिक प्रगल्भ होण्याची ते प्रतीक्षा करत असते. क्लोज इन्व्हर्टेड कॉमा. एडन फिलपॉट्स 1832 ते 1907 कादंबरीकार आणि कवी. खरोखरच आपण जर नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कृतज्ञता हीच आपली सगळ्यात चांगली मैत्रीण आहे. ती नेहमी तुमच्याबरोबर असते, सदैव तुमच्या मदतीला तयार असते. ती कधीही तुम्हाला अपयश येऊ देणार नाही किंवा तुमचा विश्वासघात करणार नाही. तुम्ही जितके जास्त तिच्यावर अवलंबून राहाल तितकी जास्त मदत तुम्हाला करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कृतज्ञतेमुळे तुमचे आयुष्य समृद्ध होईल. आजच्या जादूच्या कृतीमधून तुम्हाला कृतज्ञतेवर आणखी कसं अवलंबून राहायचं हे शिकता येईल. त्यामुळे ती आणखी जादूच्या गोष्टी तुमच्यासाठी घडवून आणेल. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी लहान लहान प्रश्न उद्भवत असतात आणि ते सोडवण्याची गरज असते. कधीकधी हे प्रश्न आपल्याला इतके ग्रासून टाकतात की ते कसे सोडवायचे हेच आपल्याला कळेनासे होते. तुम्हाला ज्या सर्व गोष्टी कराव्याशा वाटतात त्या करायला तुम्हाला पुरेसा वेळ मिळत नाही. ही तुमची समस्या असू शकते आणि दिवसात फक्त 24च तास असल्याने तुमचं चांगलंच नुकसान होतं. कामाच्या ओझ्याने तुम्ही अगदी वाकून गेला आहात आणि तुम्हाला रिकामा वेळ हवा आहे, पण तो मिळत नाही. तो कसा मिळवायचा हे काही तुमच्या लक्षात येत नाही. हा तुमचा प्रश्न असू शकतो. तुम्ही मुलांकडे लक्ष देण्यासाठी घरीच राहण्याचा निर्णय घेतला असेल, पण सारखं घरात राहिल्याने तुम्ही दमला असाल, थकला असाल. तुम्हाला थोडं बाहेर पडावं असं वाटतं, पण तसा कोणाचा आधार नाही. ही तुमची अडचण आहे. कदाचित तुम्हाला एखाद्या प्रश्नानं घेरलं असेल. तो तुम्हाला सोडवायचा आहे, पण तो कसा सोडवायचा हेच तुम्हाला कळत नाही. तुमच्या हातून काहीतरी हरवलं असण्याची शक्यता आहे आणि ते शोधण्याचा तुम्ही खूप प्रयत्न केलात, पण दुर्दैवाने ती गोष्ट काही सापडली नाही. किंवा तुम्हाला एखाद्या पाळीव प्राणी पाळायचा आहे, पण तो मनासारखा मिळत नाही. तुम्हाला बाळाला सांभाळायला कोणी हवं आहे, पण ते मिळत नाही. चांगली केशरचना करून देणारा हवा आहे, पण तो मिळत नाही. चांगला दातांचा किंवा दुसरा डॉक्टर भेटत नाही. तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला तुमच्या मनासारख्या काही गोष्टी मिळत नाहीत. कधीकधी असंही घडतं, कोणीतरी तुम्हाला काहीतरी करायला सांगतं आणि त्याला कसा प्रतिसाद द्यावा हे न कळून तुम्ही अस्वस्थ होता किंवा एखाद्याबरोबर तुम्ही एखाद्या वादात अडकता आणि तो वाद संपुष्टात येण्याऐवजी चिघळायला लागतो. आपल्या रोजच्या आयुष्यात हे जे छोटे छोटे प्रश्न आपल्यापुढे उद्भवतात आणि आपल्याला काय करावं हे कळत नाही किंवा काहीतरी करायला पाहिजे हे कळतं पण वळत नाही, त्यासाठीच ही जादूची कृती यादी आहे. ही कृती केल्यानंतर तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम दिसून येतील. या कृतीमध्ये तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येण्यासाठी आकर्षणाच्या सिद्धांतानुसार लोक, परिस्थिती आणि घटना यांची कृतज्ञतेच्या जादुई शक्तीच्या साहाय्याने पुनर्मांडणी करावी लागेल. त्यामुळे तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येतील. त्या कशा घडतील, तुमच्यासाठी त्या कोण घडवून आणेल हेही तुम्हाला कळणार नाही, पण त्याच्याशी तुम्हाला काही मतलब असण्याचं कारणही नाही. तुम्हाला फक्त ती गोष्ट तुमच्या मनासारखी व्यक्त करायची आहे. मग बघा काय जादू होते ती. आज सगळ्यात महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी घडाव्यात किंवा कोणते प्रश्न सुटावेत असं तुम्हाला वाटतं त्याची यादी करा. त्याला जादूच्या कृतीची यादी असं शीर्षक द्या. तुम्ही या यादीमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत पण वेळ नाही किंवा त्या तुम्हाला कराव्याशा वाटत नाहीत याचा समावेश केलेला असेल. त्याबरोबरच रोजच्या लहान सहान गोष्टींपासून त्या आयुष्यातल्या मोठ्या घटनांबाबत कोणते प्रश्न तुमच्या पुढे निर्माण झाले आहेत हेही तुम्ही लिहिले असेल. तुमच्या आयुष्यातील अशा कोणत्याही एखाद्या क्षेत्राचा विचार करा. त्याबाबतची समस्या सुटावी किंवा काहीतरी केलं जावं असं तुम्हाला वाटतं. एकदा का तुमची ही यादी करून झाली की आजच्या दिवसांसाठी ज्याच्यावर तुम्हाला नीट लक्ष केंद्रित करता येईल अशा फक्त 3 गोष्टींची निवड करा आणि एक गोष्ट घ्या आणि तुमच्यासाठी ती जादूने घडून आली आहे अशी कल्पना करा. सगळे लोक, परिस्थिती आणि घटना तुम्हाला हवी तशी
गोष्ट घडून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ती गोष्ट यशस्वीपणे घडून आली आहे अशी कल्पना करा. सर्व गोष्टी घडून आल्या, प्रश्नांची उकल झाली, प्रश्न सोडवले गेले की तुम्ही मोठ्या प्रमाणावर त्याबद्दल आभार मानत आहात अशी कल्पना करा. तुम्ही निवडलेल्या 3 गोष्टींपैकी प्रत्येक गोष्टीसाठी किमान 1 मिनिट वेळ द्या. ती गोष्ट तुमच्या मनासारखी घडून आली आहे अशी कल्पना करून प्रचंड कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या यादीतील इतर गोष्टींबाबतही इतर वेळी कधीतरी ही कृती तुम्ही करून बघू शकता. पण त्यासाठी ज्या गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील अशा रीतीने जादूच्या कृतीच्या यादीत समाविष्ट करून त्यांना जादूची शक्ती लावावी लागेल. सारख्या गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. या आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमच्या एखाद्या प्रश्नाबाबत संभाव्य उत्तर कोणती आहेत हे तुम्ही आधी विचार करून ती आधीच तुम्हाला मिळाली आहेत असं मानून कृतज्ञता व्यक्त करता. तुमच्या खऱ्या आयुष्यातील ज्या परिस्थितीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत त्यांची उत्तरे या तुमच्या मनातील संभाव्य उत्तराकडे आकर्षित होतील. याउलट तुम्ही प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं तर आणखी प्रश्न तुमच्याकडे आकर्षित होतात. तुम्हाला उत्तराला तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचे आहे, प्रश्नाला नाही. तुम्हाला उत्तर सापडलं आहे आणि तुमचा प्रश्न सुटला आहे असं मानून जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा उत्तरच तुमच्याकडे आकर्षित होतं. ही जादूची कृती किती शक्तिशाली आहे याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट माझ्या मुलीची आहे. तिचं पाकीट हरवलं होतं आणि ते परत तिच्याकडे आकर्षित होऊन तिला मिळावं यासाठी तिनं या जादूच्या कृतीचा वापर केला. माझी मुलगी एकदा रात्री बाहेर गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचं असं लक्षात आलं की तिचं पाकीट तिच्याजवळ नाही आणि ते कोठे हरवलंय की कोणी चोरलंय हेही तिला आठवत नव्हतं. ती ज्या हॉटेलमध्ये रात्री जेवायला गेली होती तिथं तिनं फोन केला. येताना ज्या टॅक्सीने ती घरी आली त्या टॅक्सी कंपनीला, स्थानिक पोलीस स्टेशनला फोन केला. रस्त्यात कोठे पडलं का तेही तिनं पाहिलं. आजूबाजूच्या लोकांचे दरवाजे ठोठावले पण कोणाकडेही तिला तिचं पाकीट सापडलं नाही. दुसरे म्हणजे माझ्या मुलीच्या पाकिटामध्ये तिची बँकेची आणि इतर क्रेडिट कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, रोख पैसे या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. पण तिला सगळ्यात काळजी वाटण्याचं कारण म्हणजे ती नुकतीच परदेशात जाऊन आल्यामुळे तिच्या पाकिटात तिच्याशी संपर्क साधण्याची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. तिचं नाव टेलिफोनच्या सार्वजनिक यादीत नव्हतं आणि तिचं आडनावही सर्वसामान्य होतं. त्यामुळे पाकीट मिळण्याची काही आशा दिसत नव्हती. एवढ्या सगळ्या अडचणींमधून पाकीट मिळणं अशक्य दिसत असूनसुद्धा माझी मुलगी एका जागी शांतपणे बसली. तिने डोळे मिटून घेतले आणि पाकिटाचं चित्र मनामध्ये आणलं. हे पाकीट तिच्या हातात आहे. तिने ते उघडून बघितलं आणि सगळ्या गोष्टी आहेत की नाही ते तपासलं आणि तिनं ते पाकीट तिला परत मिळाल्याबद्दल आणि त्यातील सगळ्या गोष्टी जशाच्या तशा असल्याबद्दल प्रचंड कृतज्ञता व्यक्त केली. दिवसभर जेव्हा कधी माझ्या मुलीला पाकिटाची आठवण यायची तेव्हा ती तिच्या हातात ते पाकीट आहे अशी कल्पना करायची आणि पाकीट तिला परत मिळाल्याबद्दल खूप आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करायची. त्या रात्री खूप उशिरा 100 मैल दूर राहत असलेल्या एका शेतकऱ्याचा फोन तिला आला की तिचं पाकीट त्याला सापडलं आहे. या सगळ्यात गोष्टीतला आश्चर्यकारक भाग की त्या शेतकऱ्याला ते पाकीट सकाळी माझ्या मुलीच्या घराजवळच्या रस्त्यावर सापडलं. त्यानं लगेचच त्या पाकिटामध्ये तिच्याशी संपर्क साधण्याचा काही क्रमांक आहे का याचा शोध घेतला. त्याने त्या पाकिटाचा मालक कोण आहे हे शोधण्यासाठी अनेक फोन लावले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यानं प्रयत्न करायचं सोडलं आणि तो ते पाकीट घेऊन त्याच्या शेतावर निघून गेला. पण तो जेव्हा त्याच्या शेतामध्ये हिंडत होता तेव्हा ते पाकीट सारखं त्याला टोकत होतं आणि त्यामुळे त्याला काही सुचत नव्हतं. शेवटी त्यानं परत एकदा सगळं पाकीट शोधलं तेव्हा त्याला एका पुरुषाचं नाव असलेला कागदाचा तुकडा सापडला. त्यानं माझ्या मुलीचं आडनाव त्या नावाला जोडलं आणि टेलिफोन डिरेक्टरीत चौकशी केली. त्या यादीत त्या नावाचं आणि आडनावाचं केवळ एकच क्रमांक होता. शेतकऱ्याने त्या क्रमांकावर फोन केला. तो माझ्या मुलीच्या वडिलांचा क्रमांक होता
आज तागायत आम्हाला त्या शेतकऱ्याला हा फोन क्रमांक कसा मिळाला हे कळलं नाही, कारण त्या यादीत या क्रमांकाचा समावेश नव्हता. त्यानंतर डिरेक्टरी मदत केंद्रामध्ये आम्ही बऱ्याच वेळा फोन केला, तेव्हा त्यांचं एकच उत्तर येतं, माफ करा, हे नाव यादीत नाही. अनेक आश्चर्यकारक आणि अशक्य वाटणाऱ्या घटना घडून 100 मैलावरून येऊन सुरक्षितपणे जसंच्या तसं पाकीट माझ्या मुलीला परत मिळालं होतं. तिनं फक्त तिचं पाकीट परत मिळालं आहे असं समजून कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम मनापासून केलं होतं आणि कृतज्ञतेनंही तिचं जादू करून दाखविलं होतं. प्रत्येक व्यक्ती, परिस्थिती आणि घटनेला तिनं हलवलं आणि मुलीकडे तिचं पाकीट परत आलं. तुम्हालाही अशा प्रकारे कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करण्यासाठी ती उपलब्ध आहे. ती सदैव तुमच्या मदतीसाठी तयार असते. फक्त तुम्हाला तिचा शोध घ्यावा लागतो आणि तिचा कसा वापर करायचा हे शिकावं लागतं. जादूची कृती क्रमांक 18. कामांची जादूची यादी. क्रमांक 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. त्यातील प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला का कृतज्ञता वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. क्रमांक 2. तुम्हाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत किंवा जे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत त्यांची एक यादी तयार करा आणि त्याला कामाची जादूची यादी असं नाव द्या. क्रमांक 3. त्यापैकी 3 गोष्टींची निवड करा. नंतर एक गोष्ट स्वतंत्रपणे घ्या आणि तुमच्यासाठी ती पूर्ण झाली आहे अशी कल्पना करा. क्रमांक 4. प्रत्येक गोष्टीसाठी किमान 1 मिनिटे वेळ द्या. ती गोष्ट व्यवस्थितपणे घडून आली आहे अशी कल्पना करा आणि त्या बदल्यात अतिशय मोठ्या प्रमाणात कृतज्ञता व्यक्त करा. क्रमांक 5. आज झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सर्वात चांगल्या गोष्टींसाठी आभारी आहे हे शब्द उच्चारा. धन्यवाद.